दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद किती जाऊ द्या हा 100 दिले की सगळं तिकडे बोलायचं तोंडात शब्द निघत नाही की नामस्मरण होत नाही 100 दिले की नामस्मरण कशाला कोण करते 10% 5% बस का 50% गेल्यावर तर 2 उत्पत्त्या संपूर्ण जास्त करतील का नामस्मरण या जगात कुठलं हाय का क्षेत्र सांगा 5 मिनिटात अनुभव देणार आता देव आहेत का तुमचं बी ऐकतात का हे चक्रात बघा आणि इथे कसं वागायचं हे तुम्ही ठरवा फक्त हात जोडा महाराजांना आणि हात जोडून विनंती करा देवा माझी शारीरिक व्याधी मोठ्या प्रमाणात थांबून मला तुमच्या कृपा आशीर्वादाची प्राप्त होऊ द्या मी उद्यापासून तुमचा भक्ती मार्ग स्वीकारायला तयार हात जोडा आणि विनंती करा माझी शारीरिक व्याधी मोठ्या प्रमाणात कमी होऊन मला देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या हात जोडून विनंती करा आणि एक हात आपला डोक्यावर ठेवा आणि श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त सलग नामस्मरण करायचं आहे 5 मिनिटं 50% व्याधी थांबल्यानंतर आपला हात खाली घ्यायचा आहे 50% 100ची आशा करू नका ज्यांचं दुखत असेल काही अवयव दुखू दे तुमचा 50% थांबल्यानंतर हात खाली घ्यायचा आहे ज्यांचं दुखतंय त्यांनी डोक्यावर हात ठेवावाच लागेल न ठेवता थांबणार नाही प्रभू आपल्या आश्रयाला येणाऱ्या सर्व भक्तांची व्याधी थांबवून त्यांना देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या हीच आपल्या चरणी प्रभू नम्र प्रार्थना नम्र विनंती कृपा करा प्रभू सर्व भक्तांना शारीरिक व्याधीची अनुभूती द्या ही आपल्या चरणी या दासाची नम्र विनंती नम्र प्रार्थना कृपा करा प्रभू सर्व भक्तांना अनुभूती मिळू द्या आज पौर्णिमेचा आपला दिवस तेजाचा आहे त्यामुळे क्षणार्धात प्रचिती प्राप्त होऊ द्या ही आपल्या चरणी नम्र विनंती गुरुदेव दत्त करा मगाच्या सारखं मनातल्या मनात नामस्मरण करा आता नामस्मरण नाही केलं तर थांबणार नाही व्याधी 5 मिनिटात अनुभूती मिळणार आहे कृपा करा प्रभू 50% थांबल्यानंतर हात खाली घ्या 100ची अपेक्षा करू नका प्रामाणिक आहे का तर देव तुम्ही यायचा आले कमी आले का माऊली आल्या का ही कार्य आहे क्षणार्धात चालू झालेलं असतं ह्याचा अभ्यास करा या चक्राचा काय आल्या कमी कृपा करा प्रभू फास्ट मध्ये कार्य होऊ द्या आपली कृपा होऊ द्या सगळ्यांच्यावर क्षणार्धात अनुभूती द्या प्रभू विश्व चालवणार तुम्ही आहात प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या सर्व भक्तांना कृपा करा गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त नामस्मरण जरा मनातल्या मनात मोठ्याने करा कृपा करा प्रभू सर्व भक्तांची व्याधी थांबू द्या किंतु परंतु असं कुठं असतंय का बोलला असला तर चुकलंय म्हणून विनंती करा देवभक्तीने मला शिवाय दिला तर चालते पण देवाला विनंती करा मी काय बोलतो असं तर क्षमा किती वेळ झालाय 2 मिनिट 2 मिनिटात जवळजवळ 90% लोकांची व्याधी थांबल्या एवढा अफटकार आहे मनापासून नामस्मरण करा आले का मौली कमी आल्या का इकडे मौली आल्या का आहे का जगात स्थान कुठलं सांगा 5 मिनिटात देव आपला ऐकतात काही कलियुगात बघायचं ठिकाण आहे म्हणून देवावर विश्वास ठेवा विज्ञान सायन्स सगळं मान्य करायचं आहे पण ह्यात चालून मी हे अध्यात्म किती श्रेष्ठ आहे किती वेळ झाला 2.5 मिनिट 2.5 मिनिटात जवळजवळ सगळी व्याधी थांबलेली आहे 1-2 माणसं राहिलेली ती 99% व्याधी थांबली जात्या याचा अभ्यास करा आहे का जगात ठिकाण कुठलं असं जरा बोला की होय का नाही तेवढं तरी मग ह्याच्यातनं जर भक्ती केली तर देव आपल्याला सांभाळतील का नाही 2 मिनिटात एवढं देत असतं तर त्यांचं तासभर भक्ती मार्ग केल्यावर त्या जन्मातलं काय ते कल्याण होईलच पण पुढचा जन्म चांगला मिळेल का नाही ह्याचा अभ्यास नव्हता अरे या तुमचं पहिलं आता देव आहेत का जरा बोला की तर देव तुमचं सुद्धा आहे कलियुगात ऐकतील का इथं मोराट चक्रात बघा हात जोडा आणि देवाला विनंती करा जेव्हा माझी शारीरिक व्याधी मोठ्या प्रमाणात थांबून मला देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या त्या हात जोडून विनंती करा मनापासून आणि एक हात आपला डोक्यावर ठेवून श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त नामस्मरण 5 मिनिटं करायचं आहे सलग अजिबात थांबायचं नाही 5 मिनिटं गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त आणि 50% व्याधी थांबल्यानंतर आपला हात खाली घ्यायचा आहे ज्यांचं दुखतंय तिने डोक्यावर हात ठेवावाच लागेल का तर या हात या आर्थिंग आहे हात ठेवल्याशिवाय व्याधी थांबणार नाही प्रभू आपल्या आश्रयाला येणाऱ्या
सर्व भक्तांची व्याधी थांबून त्यांना देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या. तीच आपल्या चरणी ह्या दासाची नम्र विनंती, नम्र प्रार्थना. प्रभू अपाट कार्य शारीरिक व्याधीचं होऊ द्या. की आपल्या चरणी ह्या दासाची नम्र विनंती, नम्र प्रार्थना. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त चालू ठेवा. आणि 50% थांबल्यानंतर 100ची अपेक्षा करू नका. ऍडव्हान्स तुम्हाला द्यायला लागले आणि 50% कृपा करा. सर्व भक्तांची व्याधी थांबून त्यांना देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या. तीच आपल्या चरणी नम्र विनंती, नम्र प्रार्थना. 50% थांबल्यानंतर आपला आपला हात खाली घ्यायचा आहे. 100ची अपेक्षा करू नका. मांसाहार मद्यपान केलं असलं तर थांबणार नाही. काय खाल्ले ती देव बघते, आम्ही बघत नाही. कृपा करा. सर्व भक्तांची व्याधी थांबून अनुभूती प्रचिती प्राप्त होऊ द्या. की आपल्या चरणी ह्या दासाची नम्र विनंती, नम्र प्रार्थना. प्रभू देवत्वाचं भव्यत्वाचं कार्य शारीरिक व्याधीचं होऊ द्या. की आपल्या चरणी नम्र आणि कृपा करा. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त ही कंटिन्यू नामस्मरण चालू ठेवलं पाहिजे. आले का मौली? आले का मला? किंतु परंतु असं काय असतंय का, कुठलं काहीतरी असं बोललं असतं तर चुकलंय म्हणून महाराजांना विनंती करा. तुम्ही काय बोलता ही देव बघते, मी काय कुणाचं बघत नसतो. कृपा करा. सर्व भक्तांची व्याधी थांबू द्या. अनुभूती प्राप्ती प्राप्त होऊ द्या. बरंच भक्त राहिले ती अनुभूती मिळू द्या. कृपा करा. प्रभू 50% थांबल, 100ची अपेक्षा करू नका. आणि कमी कृपा करा. सर्व भक्तांची व्याधी थांबवून देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या. क्षणार्धात प्रचिती द्या. प्रभू नम्र विनंती. किती वेळ झाला? 2.5 मिनिट. 2.5 मिनिटात जवळजवळ 80% लोकांची व्याधी थांबल्या. मनापासून नामस्मरण करा. किंतु परंतु असं कुठं असतंय का, तसं कुठं असतंय का, बोलला असलं तर चुकलं म्हणून विनंती करा. आली कमी म्हणून आली का? कृपा करा. सर्व भक्तांची व्याधी थांबवून अनुभूती प्रचिती प्राप्त होऊ द्या. की आपल्या चरणी ह्या दासाची नम्र विनंती. 4 ते 5 भक्त राहिलेले आहेत. प्रभू कृपा करा. कृपा करा. 5-7 भक्त राहिलेले त्यांची व्याधी तेवढी थांबवू. कृपा करा. टक्के थांबल्यानंतर हात खाली घ्यायचा आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त नामस्मरण कंटिन्यू चालू पाहिजे. आली का कमी? आली का? किंतु परंतु असं तर ती काय देऊन तू द्यायचं, आमचं काय नाही. जवळजवळ 95 ते 97% लोकांची व्याधी थांबली जाते. ठीक आहे. किती वेळ झाला? 3 मिनिटात जवळ 80%, 99% जवळजवळ थांबलेले आहे. 2-3 माणसं राहिलेली होती. किंतु परंतु असं तर त्याचं काय मला नाही. गेल्यानंतर ब्रँडच झालाय ना तुमचा. उठके गरीबाला नका जगुली घ्या. आम्ही विनंती करतो तुला, काय अक्कल आहे का नाही? हा कुठं आहे? किती जण आलाय आता? वर बघ वर. 4 जण आली का? सुट्टी द्यायची लागली ना. एवढं काय ना पाप केलं? हा काय पाप केलंय का घरी? मांसाहाराची काय केलं रे घरात? मांसाहार झाला काय? काय झालं मग? काय झालं तुझी? सांग बरं. ती त्यांच्या घरात काय चुकलंय? आता तुम्ही सर्वज्ञ असताय का? आम्हाला एवढं काय करत नाही. काय चुकलंय? हा नजर वाईट आहे. त्याला आपण आणूया का पाहिजे? हा ठीक आहे. चला बाजूला तुम्ही बघा. स्वतःच त्या माणसाची चुकी. पेण्याचा धंदा करतोय, गाडी सगळं नुकसान झाले भयानक. एक वेळ मांसाहार केला वडिलांना तर या शक्त्या सोडणार त्या 4-5 शक्त्या. चला बाजूला, चला बाजूला. तुम्ही नामस्मरण करा. बाहेर जाऊन करा नामस्मरण. मुक्ती पाहिजे का नको? पाहिजे का नको?
शिवदत्त महाराज कुठं आहे? कुठं आहे? हा ऐक काय काढा प्रभू, चला बाजूला, चला बाजूला. ए बाबा तू पडदिशी